हुड्डा पार्टी राहिली थोडीशी बाजूलाच, परंतु कार्यक्रमाला आपण सगळे आलात. काय रे बाबा, परवाही एक हुरडा पार्टी झाली आंध्रोडमध्ये. ह्या तालुक्यात इतके जेवणं घेतली, बघितली, लोकांनी प्रेमाने बोलवलं. खंडाळा तालुक्यात, माण तालुक्यात फिरत असताना एखादं जेवण दिलं गेलं तर सगळ्या गावाला बोलवत जात. विरोधक विषय सोडून दे. गेल्या 1 वर्षात मी मजा बघतोय. जातीवर बोलवलं जात. जातीची नावं घेण्याची काही माझी इच्छा नाही, कारण मी जातपात मानणारा माणूस नाही. पाण्याच्या प्रश्नावर बोललं गेलं. जगताप साहेब, आपण जे बोललं हे खरं आहे, आणि हे काही फक्त फलटणपुरतं खरं आहे अशातला भाग नाही. संबंध सातारा जिल्ह्याची जी काही संस्कृती होती, जी राजकीय संस्कृती होती, सामाजिक संस्कृती होती, एकमेकाशी वागायची पद्धत जी होती, गावाच्या गावं शांततेने सुखाने कष्ट करून जगत होती. आपल्याला काही आज हुरडा पार्टीच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्याबद्दल बोलायचं कारण नाही. इथं सर्वच माझे मित्रमंडळी आहेत, सर्व पार्टीचे मित्रमंडळी आहेत. मला तुम्हाला एकच विचारायचं आहे की इथं शिवाजी गावडे साहेब आले होते, मला वाटतं डॉक्टर पप्पू होते का रे? इथं कोण होतं मग? सर होते. सरांचा आणि त्यांच्यात माझा नेहमीच घोटाळा होता. डॉक्टर शिवाजी गावडे अभ्यासू माणूस, त्यांनी या प्रश्नावर मला वाटतं गोखलेला एक बैठक घेतली होती. किती मोजून 20-25 लोक होते फक्त. एवढी जर तुम्हाला दुर्लक्ष करायसारखी ही गोष्ट असेल तर आम्हाला आपलं स्पष्ट सांगा की पाणी गेलं तरी चालेल. कशाला आम्ही तरी भानगडीत पडून भांडणं करत बस. इथं माळेगावचे डायरेक्टर साहेब आहेत मला वाटतं. आपलं पाणी 100 वर्ष वाहणारा हा कालवा आहे. तुम्हाला काहीच किंमत नाही. तुमच्या पूर्वजांनी संस्थान असताना भाटघर धरण जेव्हा ब्रिटिशांनी बांधलं तेव्हा माळशिवाचे शेतकरी हे पाणी घ्यायला तयार नसायचे. का माहिती आहे तुम्हाला? पाणी शिळे म्हणायचे. संस्थांनी ज्यांनी कालव्याचं पाणी घेतलं त्याला रेव्हेन्यूचं जे टॅक्स असायचा त्या काळातला, त्याला शेतसारा म्हणतो, तो माफ केला. आणि मग जी क्रांती सुरू झाली, या पाण्यात काही दोष नाही. इतक्या कठीण परिस्थितीतनं हे संस्थान केवळ विश्वेश्वरय्या आणि माझ्या आजोबा यांची ओळख होती, मैत्री होती, आणि त्यांची ती सवय होती की बाहेरची चांगली माणसं ओळखीने घ्यावी तर स्वतःच्या संस्थानात बोलवावीत, त्यांचे विचार ऐकावेत. माझ्या आजोबांची सवय होती. तुमच्यातलं काही त्यांना माहिती आहे, त्यांना तुम्ही बघितलंही नसेल, आमच्याच पिढीने कधी बघितलेलं नाही. आमची पिढीच मला बघायला मिळणार, तर तेव्हाच तर काय राहील. हो बरोबरच, माझ्या वयाचीच म्हणतो. मला एक सांगू का, ही लोक विसरतात. ज्यांनी 15 इंच पावसाचे हे संस्थान कर्जबाजारी होते, ही पिढी गेली.
ज्याने कारखाना नव्हता तो साखरवाडी कारखाना नसलेली पिढी गेली. निरा उजवा कालवा नसलेला फलटण बघितलेली ती पिढी गेली. श्रीराम सागरी साखर कारखाना नव्हता तेव्हा होणारे हाल ही पिढी गेली. आता फक्त सगळं मिळालेलं झालेलं उद्ध्वस्त. श्रीराम कारखाना नाव का गेला, कसा गेला हा विषय संपला. साखरवाडी संपला. शरयू आला, पाणी नसतं तर आला असतं. साधं लॉजिक आहे, याचं तर्क आहे. उपळव्याचे कारखाना निघाले, पाणी होतं म्हणूनच निघालं. कसा चाललाय मी काय बोलणार नाही. माझ्यावर परत ईडीबीडी लागेल, काय सांगता येत नाही. माझी तयारी आहे त्याची. हे वकीलही तयार आहेत. सरकारला मागच्या भाषणात विनंती केली होती की माझं स्टेटस बघून मला महाराष्ट्राच्या तुरुंगात ठेवू नका. तिहार जेलला, तिहारचा तुरुंग आहे दिल्लीत, किंवा अहमदनगरचा तुरुंग जिथं पंडित नेहरू 3 वर्ष कैद होते, तिथं निदान त्या माणसांचे जिथं राहिलेत तिथं जाऊन तरी बसतो की शेवटी. हे करू शकतात. सगळं विसरलं जातं, गृहीत धरलं जातं. आणि राजकारणाचा विषय जेव्हा येतो, आणि सध्याचं राजकारण जे चाललेलं आहे हे आम्हालाच विचारतात 30 वर्ष आम्ही काय केलं. 30 वर्ष मी होतो, त्याच्या आधी 100 वर्ष नाईक निंबाळकर कुटुंब होतं, तेव्हा आपण कुठं होत? आपलं घर कुठं होत? इथं आले, त्यांचं स्वागत झालं, ते स्थिरस्थावर झाले, राजकीय सामाजिक प्रतिष्ठा देण्यात आली. काही अडचणी आल्या तर कर्ज देण्यात आली, काही अडचणी आल्या तर श्रीराम कारखान्याचे ट्रॅक्टर, ट्रक, काय ते बुलडोझर त्या काळातले दिले गेले. आम्ही आलो, आम्ही 3च भाऊ, आणि तुम्ही समजत होता आम्हाला 4था भाऊ आहे. बरोबर आहे ना? असेच बसायचे. मला तर काही नाव घेण्याची इच्छा राहिलेली नाही. मी खरं सांगू का, विकास किती केला 67 पासून या तालुक्यात, या घराने, हे जे नेते स्वतःला म्हणून घेतात, तिने आसूसाठी तरी काय केलं? ती जिनिंग काढली, त्याचं विकलीच, आणि हे आम्हाला विचारतात कारखाना चालवायला दिलं. हे स्वतः करायचं तर काहीच नाही, दुसऱ्यांनी केलेल्या कामाचं क्रेडिट घ्यायचं. आणि आपण अडचणी झालो, ज्यांना आम्ही आमच्या घरातलं मानलं, ते आमचं घर आमच्याच भावबंधाने अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आम्ही त्यांना म्हणलं की तुमच्या साथीची गरज आहे. ते हे म्हणाले नाही ना, आम्हाला तिकडं जायचं, जाऊन दिलं. काय फरक पडला? हे यांच्या मनात आमच्या घराबद्दल किती तिरस्कार घेऊन हा माणूस गेले 30 वर्ष आमच्या बरोबर राहिलेला आहे, ना आम्ही मूर्ख, हे आता दिसते ना डोळ्याला तुम्हाला, आम्हालाच दिसते. माझे खासदार परवडला, निदान तो या नीरा नदीत, आपल्या बाणगंगा नदीत गोट्या तरी खेळत बसला होता आणि बेडकं तरी पकडत होता, त्याच्यावर राहायला तरी होत. अशा माणसाने आम्हाला फलटण तालुक्याच्या भविष्यावर बोलावं. यांनी नाही म्हणलं तरी एक चांगलं गेलं. बापूसाहेब गावड्यांनाही गंडवणारा माणूस बघितला मी, तर तो बघितला. कुठं बसले? दादा बरोबर बोलला. होय नाना, बरोबर आहे, बरोबर आहे. केवढी मोठी कला हो. असा कलाकार तुमच्यात येऊन राहिला, तुमचं नशीबच मोठं आहे वास्तवाला. ही माणसं आम्हाला विचारतात, तुम्ही दहशत मला काय कळत नाही. पवारवाडीचं घर इथं बसले, आबांचे चिरंजीव.
अहो तुमच्या पवारवाडीच्या लोकांनी चिमणरावला, बापूला विचारा की त्यांचे दत्तोबा मुकादम तेव्हा होतेच की चिमणरावच्या बाबतीत. इथंच कुठल्या तरी ओढ्यात हाणामाऱ्या झाल्या होत्या. काय पवारवाडीत मला आठवत, तू काय मी चिमणरावला भेटायला गेलो होतो, तू आता चड्डीत. बरोबर आहे ना? काय दहशत दहशत म्हणजे मी म्हणत नाही मारा म्हणून. अहो म्हणजे हे काय नवीन होतं का? आणि आपण हे सगळे शांत केलं तर हे घालवायला निघाले. कुठल्या तरी समाजाला कितीतरी टक्के व्याजाने पैसे दिले जातात असं मी ऐकलंय. खरं आहे तर तुम्ही काय करणार आहे तेवढं बोला की, मला कशाला बोलायला लावतं. मी सगळ्या जगाचा वाईटपणा घ्यायचा, माणसा वाईटपणा मी घ्यायचा, सगळ्यांनी वाईटपणा घ्यायचा. आणि तुम्ही काय करायचं, रात्री आले खुटुक खुटुक करत, घातला हात, घेतले 5,000, टाकलं मत. हे तुम्ही करायचं. आणि आमचे कार्यकर्ते 5,000चा रेट निघाला. अरे पण तू गावात येऊनच का दिलं? गावात आता तिथंच आणलं असतं, एक 2-4 राडे झाले असते ना तरी काय झालं. तुम्ही झोपायचं, राडाच करायचा. आता काय चाललंय मुंबईत बघा बघू. काय तिकडे निकाल लागू नये, काय मुंबईचा आपलं संबंध नाही. सांगायचं तात्पर्य एक की आमच्या घराने केलंय तेच आमच्या पिढीत आम्ही केलेलं. जे संस्कार आम्हाला झाले हे का असं करू शकतात, ज्यांच्यावर मी बोलतोय. त्यांचा आणि या मातीचा संबंधच नाही हो. जमीन असणं म्हणजे काय मातीशी संबंध नसतो. मातीची नाळ ही रक्तात लागते आणि ते रक्त बाहेरचं आहे. तुमच्या डोळ्यातलं पाणी आम्हाला बघवणार नाही, परंतु हे सद्गृहस्थ तुमच्या डोळ्यात पाणी आणतील. तुमचा घरदार कर्जबाजारी करतील आणि परत तुमची मतं घेऊन जातील. एवढं तुम्ही लक्षात ठेवा. 30 वर्ष आम्ही कधी इथं दंगा होऊन दिला नाही, कोणाला म्हणलं नाही याला मारा त्याला मारा त्याला मारा. आणि आज कार्यकर्तेच म्हणतात तुमच्याकडे एवढी सत्ता होती तर तुम्ही का नाही केलं. अरे जग मारलेले का आम्ही माणुसकीने वागलो. आता आम्ही नवीन शिकतोय की माणुसकी विसरली जाते, मदतही विसरली जाते. 5,000साठी 10,000साठी कशाला विकास करायचा. अहो दादाराजे खर्डेकर मला आठवतात 85 साली इथं 2 तास यायचे. काय होता असुरस्त, मला आठवत आहे संजय भाऊ. अहो 2 तास 1.5 तासात तुम्हाला इथे यायला लागत. झालाच ना रस्ता, केलाच ना. मला वाटतं गोखळीवरनं शिंगणापूरला जाणारा एक रस्ता होता, केलाच ना. तुमची किती मागणी होती ते गुले वस्तीवरनं. मला वाटतं पश्चिम भाग पूर्व भागात रस्तेच नव्हते. कारखान्याचे रस्ते तेवढ्यापुरते. पाणी आम्ही आणलं, रस्ते आम्ही केले, शाळा आम्ही उभारल्या, जाती संपल्या एवढी सभागृह केली, सामाजिक सभागृह केली, जातीपातीत भांडणं लावून दिली नाहीत. अॅट्रॉसिटीसारखे गुन्हे आम्हीच मिटवत होतो, मिटले जात होते, गावं शांत राहिली. आता जर फराटे साहेबांच्या सारख्या कुटुंबावर जर अॅट्रॉसिटी लागत असेल तर फराटे कुटुंबाला मी सांगेन की माझ्यावरही लावायचा प्रयत्न झाला होता, तुम्ही काळजी करू नका. संजू बाबांच्यावर माझ्यावरही प्रयत्न झाला होता, पण तो वेगळा विषय. आणि अशा पद्धतीने वागणाऱ्या माणसाला जर कोण श्रीमंत मानत असेल, श्रीमंत पदवी लावून श्रीमंत होता येत नाही, श्रीमंत मन लागतं आणि माणुसकी लागतं. ती यांच्या स्वभावात नाही. याला इंग्लिशमध्ये शब्दही जगताप साहेब, एक्सप्लॉयटेशन. माणसाचं
एक्सप्लॉयटेशन करायचं, मराठीत काय म्हणतात मला माहिती, शोषण करायचं आणि त्याची मतं घ्यायची, त्याचं भविष्य आपल्या हातात कोंडमारा करून ठेवायचा. दवाखान्यात जायला पैसे आणि त्याला कर्ज, इतकी वाईट परिस्थिती. आणि तुम्ही म्हणाल की तुम्ही आता बोलताय 30 वर्षांतर आम्हाला अक्कल नव्हती हो, पण तुम्हाला तो होती ना. कोणीतरी बॉम्बलात आला असतं तर मी बघितलं असतं की तुम्ही शांत आम्ही शांत चाललंय. पूर्व भागाचे नेते, छत्तीसगावचे नेते, अमुक नेते, तमुक नेते, हुरडा हा बाजूला राहतोय हो. हुरडा हे कारण आहे. नगरपालिका गेली, सगळ्यात आघाडीवर हे महाराज. मग काय करायला? अहो या राष्ट्रवादी काँग्रेस, जाधव साहेब माफ करा मला, घड्याळाचा जो आहे एक कार्यकर्ता त्यांनी तयार केला का? सगळे आमचंच रेडीमेड घेऊन गेलेत मटेरियल, आणि आमचंही मटेरियल भारीच होतं. ते आम्हाला कळलं की हे बनावट आणि ते बनावट. मला जी अपेक्षा आहे ते की मला आता आंध्रूडला जे बोललो मी तुम्हाला बोलून दाखवणार. माझं वय 77 आहे. मला काय कुठली राजकीय संधी नकोय, राजकीय पद कधीच नको होतं. हे आमचे चिरंजीव धाकटे बंधू जर जरा आधीच जन्माला आले असते तर तेच आमदार झाले असते. एवढं मादन शिवाजीरावांचं. मीच म्हणत होतो की हे लहान होते, 26 वर्षही नव्हते मला वाटतं. कधीच काही मी आशेने काही फारसं किंवा पदाला हावरेपणा काही माझ्या डोक्यात नाही, आजही नाही. याच्या पुढे तर काय मिळायचं आता, याच्या पुढे काय मिळायचं राहिलंय मला. मिनिस्टर होतो, सभापती होतो, गव्हर्नरच्या नंबर 2चं पद होतं. आता मला काही मिळवायचं नाही, परंतु मी जे 30 वर्ष घासून 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 संबंध तालुक्यात जे घडवलं, शांतता तर घडवली का नाही एवढं सांगा, द्या उत्तर. कोणाला म्हणलं? एकाला म्हणलं का दगड मार, एकाला म्हणलं का तंगड तोड. शांतता भंग होण्याचे चिन्ह आहेत. जगताप साहेब, तुम्हालाही माहिती आहे की जेव्हा शोषण जास्त होतं तेव्हा माणसं रस्त्यावर जेव्हा येतात, तुम्हाला सांगू, बरडचं मला एक आठवतंय त्या काळात. कोणतरी एक माणूस होता, त्याचं नाव मला माहित नाही, त्याची जातपात मला माहित नाही, मला वाटतं हातभट्टीचा धंदा करायचा. सगळ्या गावाने मिळून ठेचला त्याला, इतकं त्याचं शोषण त्या माणसाने गावाला तापच दिला होता. तुम्हाला आठवत असलं तर बघा, जुना आहे, तुम्ही लहान होते. असली संस्कृती या गावात आणायची. आणलेलं पाणी त्यांना द्यायचे का ते ह्यांना दिल्लीला जायचे, आणि तुम्ही टाळ्या मारायच्या, आणि तुम्ही 5,000 घेऊन मतं टाकायची, तुम्ही घरी झोपायचं. अरे कशासाठी करायचे? तुम्हाला 5,000 पाहिजेत ना? लाखो कोटी रुपयाचे कॉन्ट्रॅक्ट दिलेला माणूस आहे मी, पैसे खाल्लेले नाहीत. मला लोकांनी इलेक्शनमध्ये मदत केली तर केलीच, पैसे खाल्लेले नाहीत, मागितले नाहीत, सहीला पैशाला किंमत दिलेली नाही, आणि हेच जगमारी झाली. आता हे रस्ता कोण करते हो? फलटण असो, आपलंच आहे ना बाळ. त्याला एकदा मी विचारणार आहे, तू कसा पुढं आलास हे एकदा सांग की. मला ती मी आत्ता बोलणार नाही, त्याला हौस झाली आहे ना ती फेडणारच आहे. आणि हे सगळं करण्यासाठी परवा जसं बोललो तसे मला आज तुमच्या आशीर्वादाची गरज आहे, तुमच्या धैर्याची गरज आहे, तुमच्या पुढच्या पिढीसाठी करून ठेवलंय ते वाचवण्याची गरज आहे. आणि हे सगळं करण्यासाठी जी राजकीय शक्ती असते, आणि माझं स्वतःचं आयुष्य मिनिमम 5 वर्ष अजून वाढावं हा आशीर्वाद तुमच्याकडे मागायला मी आलो. त्याचं काही होणार नाही.
हे होऊच शकत नाही. कोणाची हिंमतच नाही तुरुंगात जाण्याची. माझी आहे, चॅलेंज आहे माझं. माझ्यावर बरेच प्रयत्न झालेत, सगळ्यातनं सुटलोय. काय बोलायचं? जे पत्करलंय, जे पटलंय ते केलं. नाही केलं कसला पक्ष, कसलं काय घेऊन बसलं आणि कसलं काय. हे एकनाथराव शिंदेसाहेब आले, जाणीवपूर्वक आम्ही निर्णय घेतला. मी आहे तिथंच राहिलो. का घेतलं? आमदार साहेब काय बोलले? आता हे बजरंग खटकेला विचारून आम्ही इथं खटके वस्ती द्यायचं. गावडे गावडे आम्हाला प्रशासनाने यादीच द्यावी की कोणाकोणाची परवानगी असल्यावर कामं करायची. आम्ही आपलं जातो त्यांच्या, त्यांच्या माल काय असेल टॅक्स तो देऊन टाकू. काय कसं चाललंय? मला तुमची कीव येते. मी तुम्हाला खरं सांगू का, माझं आयुष्य मी वाया घालवलं का नाही घालवलं, मी सुखी समाधानी आहे. माझ्या ज्या दिवशी डोळे मिटतील त्या दिवशी माझ्या डोळ्यासमोर बलकवडीचं पाणी आल्यानंतर म्हाताऱ्या बायकांनी पाणी ओवाळताना जे त्यांच्या डोळ्यातलं पाणी आहे, एवढंच चित्र दिसणार आहे. मला काय स्वप्न नाही. स्वप्न जे मी बघतोय की मला परत हा तालुका विकासाच्या दिशेने न्यायचा आहे. दहशतीच्या दिशेने, प्रशासकीय दहशत ज्याला मी नेहमी म्हणतो, फलटणमध्ये मी हीच भाषणं करत होतो. नाही जमलं. फलटणच्या लोकांना असं वाटलं की हे दहशत स्वतःच म्हणतात म्हणजे खरंच दहशत असेल. अरे होतीच, आहेच. आणि प्रत्येक गोष्टीत त्रासच द्यायचा आणि त्याला ओढून न्यायचं. हे तुम्ही जर थांबवायचं असेल ग्रामीण भागात, तर तुमचा आशीर्वाद तर मला पाहिजेलच आहे. आणि मी काय थांबणार नाही. आमच्या घरापुरतं बोलायचं झालं तर याच मालोजीराजे नाईक निंबाळकरांना 1957 साली 48ला संस्थान खालसा झालं. 1800 किती साली ते कालवा आला, कारखाने झाले, तरी या फलटण तालुक्याने माण तालुक्याने त्यांचा पराभव केला. आम्ही घरी बसलो नाही. माझ्या आजोबांनी फलटण सोडलं नाही. यांचे वडील 67ला पडले, कुठं पळून गेले. कारखान्यात 2दा 3दा पडले. आम्ही हे पराभव सहज पचवू शकतो. हा अपघात नाही आहे, दुर्दैव तुमचं आहे. बघा आम्ही अशी मानणार माणसं आहे, त्यासाठी आम्ही तुमच्यासमोर उभं राहणार आहे की मी फलटणच्या नव्हे तर कुठल्याच लोकशाहीच्या नागरिकाला त्याची जात पात एक मत देणारं 2 पायाचं मशीन म्हणून बघणारा माणूस नाही. माझ्यावर संस्कार आहेत. मी नाईक निंबाळकर घराण्यात जन्म घेतलाय. माझी जनता ही माझी मुलंच राहणार आहेत आणि मुलांचं भविष्य घडावं म्हणून 30 वर्ष धडपड केली. त्याला जो आज ग्रहण लागलेलं आहे, हे ग्रहण सोडवण्यासाठी आपण सगळ्यांनी कटिबद्ध होऊ, शपथ घेऊ आणि मगच ओरडा खाऊ. ज्याला कोणाला घाबरायचंय त्यांनी ओरडाही खाऊ. हे होणार नाही एकट्याने. मी काय करणार? तुम्ही असला बरोबर तर माझी ताकद. ठीक आहे, फलटण झालं, ते आमदार कोण आले, ते सध्या कुठल्या पार्टीचे हे काय कळायला मार्ग नाही. जसं माझं आहे तसं त्यांचंही आहे. आम्ही महायुतीत आहे. आणि तुम्ही तरी कुठे आहे आता? पुण्यात चिंचवड पिंपरीला तुतारी कुठं वाजली? अहो कशाचा काय सत्यानाश झाला सगळ्या महाराष्ट्राचा. कोणी कोणाला दोष द्यावा? अहो तुम्ही संजोबा टीव्ही बघत नाही म्हणूनच तुम्ही सुखी आहात. मी बघत नाही. पहिली तर क्रिकेट मॅच बघतो. मला येऊन अहो असं झालं ते व्हॉट्सॲप, जबरदस्त युनिव्हर्सिटी आहे जगात एक, व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी. काय वाटेल ते करतात, वाटेल ते बोलतात, वाटेल ते छापतात. आणि आता ते कृत्रिम बुद्धिमत्ता,
ते राहिलं बाजूलाच. कोण कोणाचे विनोद काय करते, कोण कोणाचे व्हिडिओ काय काढते, कोण कोणाचे आवाज काय काढते. अहो काय येण्याचा बाजार काय आता. जाऊन दे तो वेगळा विषय. तर हुरडा खायला उठावं का? आपला आशीर्वाद आहे असं गृहीत धरावं का? आणि जर पैसे वाटायला आले तर तुम्ही जोडपाल. जोडपाल. आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.